आज शिवराज्याभिषेक सोहळा. आज माझा रयतेचा राजा आज सिंहासनावर आरूढ झाला होता. आज तो आनंदाचा क्षण होता. अहो, साधं कुटुंबाची जबाबदारी आली ना तर नाकी नऊ येतात. तो तर माझ्या रयतेचा राजा झाला होता. आज सर्व रयतेची जबाबदारी माझ्या राजाच्या खांद्यावर येऊन पडली होती. आठवतो एक किस्सा मला. सर्व कारभार पाहत असताना राजांना थोडी आर्थिक चणचण भासली आणि आर्थिक चणचण भासल्यानंतर माझ्या राजांनी आता काय करावं म्हणून त्या ठिकाणी सावकाराकडे गेले आणि सावकाराला म्हणले, मला कर्ज हवं आहे. सावकार मला, राजे तुम्हाला कर्ज काय, राजे पाहिजे ते घेऊन जा. नाही नाही, असं नाही. आज मी राजा शिवछत्रपती म्हणून नाही आलेलो असतो याकडं. आज माझे रयत संकटात आहे. आज मला थोडी आर्थिक चणचण आहे. आज तू माझ्याशी सावकार म्हणूनच वाग. आणि मग सावकारानं त्या ठिकाणी शब्द टाकले, राजे कर्जच हवं आहे ना, तर मग घाण काय ठेवणार. अहो, माझ्या राजांनी तिथली गवताची काडी उचलली आणि त्या सावकाराच्या हातामध्ये ठेवली. ही घे ही गवताची काडी आणि मला कर्ज दे. आणि सावकारानं ती गवताची काडी घेतली, तिजोरीत ठेवली आणि राजांना कर्ज दिलं. आणि ते राजांना कर्ज घेतलं. सगळं काही कारभार व्यवस्थित चालू झाला आणि कालांतराने माझ्या राजाकडे पैसा आला. आणि हा पैसा आल्यानंतर माझा राजा सावकाराकडे गेला आणि त्या ठिकाणी सगळा हिशोब वगैरे झाला. पैसे त्याला देऊन टाकले आणि जाताना ते म्हणले, माझी गवताची काडी. आणि मग ती सावकारानं गवताची काडी तिजोरीत ठेवली होती. ती तिजोरीतली काडी राजांच्या हातावर दिली आणि निघाला माझा छावा. सावकाराने विचारू नये पण विचारलं, अहो राजे, ती गवताची काडी तिचं काय मोल. आज तुम्ही माझ्याकडून ती गवताची काडी परत घेतली. अहो, तिचं काय मोल राजे. अहो, तिथं गवताची काडी. आणि त्यावेळेस माझा राजा करारला, मी ती गवताची काडी तुझ्याकडं घाण ठेवली होती आणि कर्ज घेतलं होतं. आज मी तुझं कर्ज फेडलं आहे. माझ्या स्वराज्यातील गवताची काडीसुद्धा कुणाकडं घाण राहिली नाही पाहिजे. हा होता माझा राजा. धन्य ती जिजाऊ आणि धन्य तो राजा. जय शिवराय.